मित्रांनो, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली मालिका जिने सर्वच प्रेक्षकांच्या मनात घर सजवले, ती मालिका म्हणजे ठरलं तर मग ही मालिका. परंतु या मालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती बातमी काय आहे ते आपण पाहूया. तर आता मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळाले की आता साक्षीला भयंकर राग आलाय आणि ती डायरेक्ट सुभेदारांच्या घरात शिरते आणि काळे कपडे घालून, मास्क घालून ती आता गुपचूप अस्मिताच्या रूममध्ये जाते. तेव्हा दुसरीकडे सायली, अर्जुन हे दोघे किचनमध्ये गप्पा मारत असतात. तर आता साक्षीचा प्लॅन असतो की अस्मिताला कायमचं सचिनच्या आयुष्यातून काढून टाकायचं. सचिन हा साक्षीचाच झाला पाहिजे, तिचाच झाला पाहिजे. म्हणून आता साक्षी अस्मिताच्या शेजारी असलेला एक फ्रेम उचलते आणि पाहते, तर त्यात सचिन आणि अस्मिताचा फोटो असतो. तर मग ते पाहून तिला खूपच राग येतो. मग अस्मिताच्या शेजारी असलेली उशी ती उचलते आणि जोरातच अस्मिताच्या तोंडावर दाबते. अस्मिता ही मोठमोठ्याने ओरडायचा प्रयत्न करत असते, परंतु आवाज काय मात्र निघत नसतो. मग ती अस्मिता साक्षीला बाजूला ढकलते आणि अश्विन असं म्हणून ओरडते. तर सायलीचा आणि अर्जुनचं लक्ष त्या आवाजाकडे जातं. सायलीला कळतं की हा अस्मिताचाच आवाज आहे. तर मग ती म्हणते, अस्मिता ताई. आणि आता दोघेही सायली आणि अर्जुन हे त्या आवाजाच्या दिशेने जातात. तर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघेही अस्मिताकडे जाणार, पण आता साक्षी ही हातातून निसटून जाईल असं आता दिसत आहे. साक्षीने जर अस्मिताला मारलं तर या मालिकेतून अस्मिताचं कॅरेक्टर पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही. माझ्या मते मी हे सांगत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की अस्मिता वाचेल का आणि सायली अर्जुनला समजेल का की साक्षीच हे सगळं करत आहे? कमेंट करून नक्कीच सांगा.